मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, माझ्या संसारात निखारा ठेवलेलं मला चाललं नाही, मी बजावलं होतं की नाही तुम्हाला? बाई कोण निखारा ठेवतोय तुझ्या संसारावर? देवाने तोंड दिलं म्हणून काय वाटेल ते बोलशील? तुम्ही लोक नका भांडू. हलक्यात गप्प बस. तो मला ते एक शब्द करण्याचा एक मुस्कटा ठेवून देईन. नाटकं बघायची, नाटकं बघा. हिने सांगितलं असेल तुम्हाला, करायचं या तुम्ही. तिला काय करताय, बहिणीला कशाला सांगता? केलं का तुम्ही सह्या सगळ्याकडे? मला फोन का उचलत नाहीये ही बया. चल. अश्विनी थांब पांडू. तू हो मी जरा जात होते. अशी का दिसतेस तू? तुला बरं नाही का वाटत आहे? मी बरी आहे. तुम्ही जा ना प्लीज. तुला कुठे सोडायचंय का? चल मी सोडतो. नाही नको, मला इथेच बाजूला जायचंय. मी जाईन. तुला नक्की? नाही मी बरी आहे. तुम्ही जा. थँक्यू. किती प्रेग्नंट नाही हे कळल्यानंतर माझा ताबाच सुटला. नमिता, आपण विज्ञानाची कास धरली आहे आणि विज्ञानामध्ये भावनेला थारा नसतो हे मला आता समजते. पण त्या क्षणाला हे अपयश आलंय कळल्यानंतर सैरभैर व्हायला झालं ना. असे अपयश आल्यानंतर सगळे जर कोसळले असते ना, तर जगात एवढे मोठाले शोध लागलेच नसते. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनच यश हस्तगत करायचं असतं. हो, मीरानेही मला हेच सांगितलं की पहिल्याच प्रयत्नात यशाची खात्री नसते. अश्विनी, मग अशी पाय धरून म्हणाली होतीस ना मला, पण तू घर सोडून जाऊ नकोस, मी घर सोडून जाईन. आता तेच करायचंय तुला. जीव अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला? तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही केलंयत ना. आता यापुढे मला जे हवे तेच होईल. मला यापुढे ही अश्विनी या घरात नकोय. बहिणी मी कुठे जाऊ ते मला माहिती नाही. पुढच्या एका आठवड्याच्या आत हे घर तुला सोडायचंय अश्विनी. अगं वयात आलेली मुलगी आहे, कुठे जाईल? समीर इथे नाहीये, काय करेल? मग दिले ना तिला एक आठवड्याची मुदत. बहिणी. अगं त्या पोरीची अवस्था बघून दया येत नाहीये का तुला? एवढा पुळका आला असेल ना तुम्हाला तुमच्या बहिणीचा, तर तिला राहू दे इथे. मी जाते. यापुढे अश्विनी आणि मी एका घरात नाही राहू शकणार. आपण आणखीन एक प्रयत्न करूया. पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा किटीला इन्सिमिनेट करूया. दॅट्स ग्रेट मिता, ग्रेट. मी इन्स्पेक्टर होळकर बोलतोय. साहेब काय झालं? उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकाल का? ना म्हणजे तुम्ही याच. काय झालं? साहेब तुम्ही प्लीज घरी येऊ नका. काय झालं ते सांगा ना. आम्हाला ते पैसे बुडवायचे नाहीयेत. मी एकदम एकटी पडली. हे बघा मॅडम, शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. हे बघा, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या, बघूया काय करता येईल ते. ठीक आहे.